मित्रांनो, आज आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवणार होतो, परंतु दुपारी मोबाईल बघत असताना माझ्यासमोर एक व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओनी माझ्या मनात एकदम घर केलं मित्रांनो. आणि मला असं वाटलं ते जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. त्याचा थोडा भाग सांगतो हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आहे दोन भावाबद्दल आणि त्यांची वाटणी कशी होते, ते कशामुळे होते. भावाभावांचं भरपूर प्रेम असतं आणि त्याच्यानंतरही त्यांना वाटणी करावी लागते, परिणामी करावीच लागते, आहे की नाही. तर ती वाटणी कशी होते आणि थोराला भाऊ कशी वाटणी करतो हे तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न एका कवीने केलाय आणि त्याच्या शब्दातून मी तुमच्यासमोर मांडतोय. तर मित्रांनो, हे फार मार्मिक होणार आहे. तुम्ही लाईक शेअर कमेंट तर 100% करणारच येतं आणि सबस्क्राईब बी करणार आहे, मी सांगणार नाही. तर चला मित्रांनो, सुरू करूयात. थोरला भाऊ वाटणी कशी करतो बघा. थोरला भाऊ म्हणतो बारक्याला, हे बघ बारक्या, हे बघ बारक्या, गावातलं 5 खानाचं जुनं घर तुला. हे बघ बारक्या, गावातलं 5 खानाचं जुनं घर तुला आणि रानातलं 3 खानाचं नवं घर मला. तुझे छोटे छोटे मुलं आहेत म्हणून आई तुझ्याकडं, माझी वस्ती रांच्याला आहे. मी कामावर जातो, रात्री अपरात्री भीती वाटते म्हणून वडील माझ्याकडं. त्यांना आई वडिलाची कुणाची वाटणी करायची नसते, भावाभावाचं भरपूर प्रेम असतं, तरी पर्याय नसतो आणि या वाटण्याचा एक प्रकार होता म्हणून हे चाललेलं आहे. पुढची अशी एक ओळ आहे, हे बघ, मला कामावर जावं लागतं म्हणून मोटरसायकल मला, तू शेती करतो म्हणून बैल आणि बैलगाडी तुला. मित्रांनो, शेवटची ओळ फार भयान आहे. तुमच्या हृदयात जागा करणार म्हणजे करणार, याच्यात काही शंका नाही. ज्याचं भावाभावाचं प्रेम असतं, की ज्याला भाऊ आहेत त्यांना 100% ह्या गोष्टीची जाणीव होणार म्हणजे होणार. तर मित्रांनो, शेवटची ओळ अशी आहे, हे बारक्या, आता आपली वाटणी करू. आपली वाटणी करू म्हणजे कशी, दोघांची वाटणी. मोठा भाऊ म्हणतो कसा, बघ बारक्या, इथून पुढं तू माझा आणि मी तुझा. इथून पुढं तू माझा आणि मी तुझा. तुझं काही दुखलं खुपलं तर माझी मांडी तुला. तुझं काही दुखलं खुपलं तर माझी मांडी तुला. मी मोठा आहे, मी मोठा आहे, मी तुझ्या अगोदर मरणार, त्यामुळं तुझा खांदा मला, तुझा खांदा मला. मित्रांनो, अशी वाटणी असते भावाभावाची, ती मनापासून कधीच झालेली नसते. भावाभावांचं प्रेम कायम असतं आणि ते कायम सदैव टिकून राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.